जय वळवी खून प्रकरण, आदिवासी संघटनांचा तीव्र निषेध, आरोपींना फाशीची मागणी। नंदुरबार प्रतिनिधी। नंदुरबार शहरात घडलेल्या आदिवासी युवक जय वळवीच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री नंदुरबारमधील सिंधी कॉलनी परिसरात जय वळवीवर संशयित सूर्यकांत सुधाकर मराठे याने साथीदारांच्या मदतीने व संशयित पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखरेखीखाली प्राणघातक हल्ला केला असल्याचे संशय व्यक्त होत आहे। चाकूचे वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेला जय वळवी सप्टेंबर 17 रोजी रात्री 8:30 वाजता मृत्युमुखी पडला। या घटनेवरून आदिवासी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या खुनाच्या कटकारस्थानामागे असलेल्या सर्वांना अटक करून SIT चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुकाध्यक्ष अजय वळवी यांच्यासह सुधीर वळवी, वनकर पावरा, दादला पावरा, सुकलाल पावरा, सेल्या पावरा, कुसाल पावरा, खुलसिंग पावरा, सुलतान पावरा, जालमसिंग पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या हत्येचा CCTV व्हिडिओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओत पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असूनही बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावरील संशय अधिक गडद झाला आहे। बिरसा फायटर्स संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की दोषींना अटक झाली नाही, आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही, तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस अधीक्षकांविरोधात लवकरच मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। या घटनेमुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून जय वळवीला न्याय मिळवून देण्यासाठी आता तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे। व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व या घटनेची SIT मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुलेआम असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो। विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना खुलेआम बघ्याची भूमिका बजावत होता आणि हा आरोपी सपासप आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता। म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो। माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा ह्या घटना घडत आहेत। पोलीस हे चोर, डाकू, लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत। अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत, यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही। म्हणून या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। माननीय पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये हे जे पोलीस आरोपींना मदत करत आहेत, चोर, डाकू, लुटेराची भूमिका बजावत आहेत, खुनाची भूमिका बजावत आहेत, म्हणून कुठेतरी आपण जागा होऊन हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे चुकीचे कारभार सुरू आहे हे आपण थांबवले पाहिजे। अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये आदिवासी संघटना आपल्या विरोधामध्ये तीव्र भूमिका बजावणार आहोत। याच्या पुढे आम्ही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हटाव अशी मोहीम याच्या पुढे आम्ही आदिवासी संघटना राबवणार आहोत आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये याच्या पुढे मोर्चा आम्ही काढणार आहोत। म्हणून आमच्या आदिवासी युवकांवरती हे जे जीवघेणे हल्ले होत आहेत ते पोलिसांनी तात्काळ थांबवावे। जी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आरोपींना
कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. जय भीम. नंदुरबार जिल्हा बचाव. एसपी हटाओ. नंदुरबार जिल्हा बचाव. एसपी हटाओ. नंदुरबार जिल्हा बचाव.